नमस्कार मंडळी, ऋतूच्या रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आता तुम्हाला तर माहीतच असेल 2024 सगळ्यांच्या घरोघरी साजरी होणारा गणेशोत्सव लवकर येत आहे आणि सगळ्यांच्या घरोघरी जे बाप्पाच्या आवडीचे किंवा त्यांच्या मानाचा जो प्रसाद असतो तो म्हणजे असतात उकडीचे मोदक। तर सुरुवात करूया वेळ न घालवता आजच्या रेसिपीला, उकडीचे मोदक कसे बनवायचे। तर आता इथे मी सगळ्यात अगोदर सारण बनवून घेणार आहे जे आपल्याला उकडीच्या मोदकमध्ये भरायचं आहे। तर सर्वात अगोदर इथे मी एका कढईमध्ये तूप घेतलेला आहे आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदाम हे बारीक कट करून मी त्यामध्ये लालसर होईपर्यंत तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत। ते लालसर होईपर्यंत त्यामध्ये मी अगदी अर्धा चमचा खसखस टाकून घेतलेली आहे। जेव्हा उकडीचे मोदक बनवले जातात तेव्हा मेन म्हणजे त्यामधलं सारण सुद्धा असतं। जेवढं सारण चवदार होतं तेवढे उकडीचे मोदक हे खायला छान लागतात। तर आता इथे मी खसखस थोडीशी अगदी लाल कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे। त्यानंतर इथे मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये मी खिसलेला ओला नारळ टाकून घेतलेला आहे। सारण जेव्हा तुम्ही बनवता, मोदकचं जेव्हाही सारण बनवतात तेव्हा नेहमी ओला नारळाचंच सारण बनवावं, कारण की ओल्या नारळामुळे सारण हे अजून छान लागतं। आता आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत। तर इथे मी 1 वाटी गूळ टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला खवलेला जो नारळ आहे आणि गूळ जो आहे तो व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला इथे हलवत राहायचं आहे। आता यामध्ये मी थोडंसं नारळाचं तूप ओतून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी जो खिसलेला नारळ आहे तो शिजवून घेणार आहे, म्हणजे तो व्यवस्थित शिजला जाईल। तर इथे नारळाचं दूध नाही टाकलं तरी चालेल, पण नारळाचं दूध म्हणजे असतं काय तुम्हाला माहीतच असेल। जो किसलेला नारळ असतो किंवा ओला नारळ असतो तो जेव्हा आपण मिक्सरमधून जेव्हा काढतो त्यामध्ये पाणी टाकून आणि त्याचं जे पाणी निघतं त्यालाच नारळाचं दूध असं म्हणतात। तर ते इथे मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि टाकलेल्या दुधामध्येच मी खोबरं हे शिजवून घेणार आहे व्यवस्थित। आता इथे थोडंसं सारण हे घट्ट व्हायला चालू झालेलं आहे आणि आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं मी सारण हे शिजवून घेणार आहे। दहा मिनिटे इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनिटं झालेली आहेत। तर पूर्ण सारणमधलं पाणी हे पूर्ण आटलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडंसं जायफळ खिसून टाकायचं आहे, कारण की जायफळामुळे सारण हे अजून छान होतं, छान चव येते आणि मोदकसुद्धा खूप छान लागतात। त्यामुळे नेहमी जेव्हा उकडीचे मोदक बनवतात तेव्हा नेहमी सारणमध्ये अगदी थोडंसं जायफळ हे खिसून टाकायचं। तर आता पूर्णपणे सारण हे तयार झालेलं आहे आपलं। आता आपल्याला सारण जे आहे ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे तांदळाचं। आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सगळ्या महिलांना असा प्रश्न पडतो की उकडीचे मोदक जेव्हा बनवतात तेव्हा नक्की कोणतं पीठ वापरलं पाहिजे किंवा पीठ जरी घेतलं तरी कोणतं त्यामध्ये तांदूळ ॲड केले पाहिजेत।
तर इथे मी तुम्हाला सगळे डिटेल व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि का ते तांदूळ वापरायचे आहेत ते सुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता इथे मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं आणि छान दळून आणलेलं आहे आणि पुन्हा चाळून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता इथे मी घेतलेले आहेत 2 वाटी इंद्रायणी तांदूळ आणि 1 वाटी बासमती कणी. तर बासमती कणी आणि इंद्रायणी तांदूळ का, तर तुम्हाला माहीतच असेल की इंद्रायणी तांदूळाचा वास छान येतो, सुगंध छान येतो आणि तो थोडासा चिकटसुद्धा असतो. आणि बासमती तांदूळ किंवा कणी, तांदूळ म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेल कणीच वापरा. तर कणी का, कारण की बासमती तांदूळ जो असतो, कणी जे असते ते थोडे त्याला सकसपणा असतो आणि मोदक आपले छान असे लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र आणि नरम होतात. त्यामुळे बासमती आणि इंद्रायणी तांदूळ इथे मी वापरलेला आहे. तर इथे एका कढईमध्ये मी आता थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये तूप आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जे 1 वाटी पीठ आहे त्या यामध्ये मी मिक्स करून हळूहळू टाकते. तर आता तुम्हाला उकड ही चांगली काढून घ्यायची आहे, सगळं डिपेंड आहे उकडीवर. तर तुम्हाला इथे 15 ते 20 मिनटं उकड काढून घ्यायची आहे. चांगलं पीठ व्यवस्थित उकडून झाल्यानंतरच तुम्हाला मळायचं आहे. जेवढी चांगली उकड निघेल तेवढंच चांगलं पीठ होईल आणि तेवढेच चांगले मोदक होईल. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. आता पिठाची उकड तयार होईपर्यंत तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी शेअर करते. तर होतं काय माहिती आहे का, जेव्हा तुम्ही बाहेरून पीठ आणतात तेव्हा बऱ्याचदा प्रत्येक महिलाला जमेलच असं नसतं. बऱ्याचदा असं होतं की खूप जणांना त्या पिठाचे मोदक जमत नाही किंवा कोणाला जमतात सुद्धा. पण होतं असं सुद्धा, जर आपल्याला घरामध्येच पीठ तयार करायचं असेल तर मग तांदूळ कोणते घ्यायचे आणि घेतले तरी ते किती घ्यायचे, मग ते धुवून घ्यायचे का किंवा तसेच. तर नॉर्मली तुम्ही तसंच दळून आणलं तरी चालतं आणि ते चाळून घेतलं तरी चालतं, एवढं काही त्याला फरक पडत नाही. कारण गणपती बाप्पा हे पावसाळ्यातच असतात आणि तांदूळ हे धुतल्यामुळे व्यवस्थित समजा जर तुम्हाला वाटत असेल की धुवून तांदूळ हे तुम्हाला कडकडीत असे वाळून घ्यायचे आहेत, मगच दळण आणायचं आहे. तर सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर मी सुद्धा रेडीमेड पीठ आणून खूप वेळा मोदक बनवायचं ट्राय केलेलं आहे. खूप वेळा मोदक तुटलेत सुद्धा. खूप वेळा असं झालेलं आहे की आणून सुद्धा असं वाटलं की मी उगाच पीठ घेऊन आले, उगाच मी बनवायला चालू केलं. पण स्वतः जेव्हा मी ठरवलं की आपण पीठसुद्धा आपणच घरी दळून आणायचं आणि त्याच पिठाचे मोदक बनवायचे, तेव्हा खूप वेळा ट्राय करून एकदम परफेक्ट जेव्हा मला मोदक वाटले येतात मला, तेव्हाच मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, शेअर केलेला आहे. आणि खूप कष्ट घ्यावं लागतात बरं का. आजकाल साचा निघालेला आहे, भरपूर गॅजेट निघालेले आहेत मोदक बनवण्यासाठी, पण तरीसुद्धा मला हे हातानेच मोदक बनवून व्हिडिओ अपलोड करायचा होता. तर तुम्ही शेवटी पाहालच. तर आता इथे उकड काढून घेतलेली आहे मी आणि आता ही जी उकड काढून घेतलेली आहे पिठाची, ती गरम असल्यामुळे अगदी थंड पाण्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस हात बुडवून घ्यायचा आहे आणि उकड ही जी आहे पिठाची ते पीठ छान मळून घ्यायचं आहे. हाताला भाजतं सुद्धा, पण तुम्हाला हे पीठ गरम असतानाच छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अगदी आपण साध्या भाकरी ज्या बनवतात ज्वारी बाजरीच्या, त्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत जे परातीला जे पीठ लागलेलं आहे ते एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे लाकडी परात असेल, परात नाही किंवा जर तुम्ही हे पीठ लाकडाची परात असते त्यात जर मळलं तर खूपच छान पीठ अजून मळलं जातं. आणि जर नसेल तरी आपला साधं सोपं आपलं स्टीलच्या परातीमध्ये मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ व्यवस्थित छान. तर असं एक छान गोळा तयार होईपर्यंत आपल्याला पीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. परातीला जेव्हा गोळा चिटकत नाही तेव्हा समजायचं तुम्ही व्यवस्थित पीठ हे मळून घेतलेलं आहे. तर पीठ मळताना हाताला भाजतसुद्धा खूप होतं, तुम्हाला दिसत असेल थोड्या जागी असं गरम असल्यामुळे थोडं हाताला भाजतसुद्धा होतं, पण तरीसुद्धा पटपट हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता सुरुवात करूया मोदक बनवायला. तर आता सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, एक असा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे मिडियम साईजचा, खूप लहानही नाही आणि खूप मोठाही नाही. आणि आता आपल्याला बनवायची आहे पारी.
तर पारी ही तुम्हाला व्यवस्थित हातानेच बनवायची आहे. कोण कोण लाटूनसुद्धा घेतं, पण मी इथे हाताने का बनवते, कारण की एक आपल्याला अंदाज येतो की कुठं पातळ राहिलेलं आहे किंवा कुठे जाड आहे. त्यामुळे नेहमी मी हातानेच पारी बनवते आणि तेच एक उत्तम पण वाटतं मला. तर अशा पद्धतीमध्ये मी अशी पारी बनवून घेतलेली आहे. तर आता पारी बनवताना पण तुम्हाला जास्त पातळसुद्धा पारी बनवायची नाही आणि जास्त जाडही नाही, कारण की जर तुम्ही जास्त पातळ पारी बनवली तर मोदक जे आहेत, जे सारण तुम्ही भरता आणि जे तुम्ही कळ्या म्हणतात किंवा चुन्या म्हणतात, जे तुम्ही पाडायला घेताल तेव्हा मोदक कुठेतरी फुटायचे चान्सेस असतात. आणि जर तुम्ही जास्त जाड पारी बनवली तर होतं काय, तर मोदक हे थोडेसे पिटकळ वाटतात आणि त्यामध्ये सारण कमी वाटतं. त्यामुळे नेहमी पारी ही मीडियमच आपल्याला साईजची बनवायची आहे. तर आता इथे पारी बनवून झालेली आहे आणि सारण जे आहे ते यामध्ये मी भरून घेतलेलं आहे. आणि अशा अलगद अशा हाताने मी छोट्या छोट्या पाकळ्या किंवा कळ्या किंवा चुन्या ह्या मी पाडून घेते आहे आणि अगदी अशा जवळजवळच पाडून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त पाकळ्या मिळतील आणि मोदक हा छान सुंदर असा दिसायला तयार होईल. तर आता नेहमी जेव्हा तुम्ही सारण भरताल तर तेव्हा सारणसुद्धा हे आपल्याला खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही, अगदी त्यामध्ये मावेल एवढंच सारण आपल्याला भरायचं आहे. तर आता इथे मी पाकळ्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय मी एकाच पोझिशनला असा मोदक जो आहे तो हातावर असा फिरवत आहे, जेणेकरून त्याच्या ज्या सगळ्या पाकळ्या आहेत त्या एकत्र येतील आणि त्याचा जो शेप आहे तो छान असा तयार होईल. त्यामुळे पाकळ्या ह्या व्यवस्थित अशा एकजूट होऊन छान अशी डिझाईन आपल्याला इथे दिसते. तर तुम्हाला दिसत असेल तर छान असा तयार झालेला आहे मोदक. आता जोपर्यंत मी मोदक तयार करते तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करते. तर आता मोदक काही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या खूप सोप्या झालेल्या आहेत बनवायच्या काही गोष्टींमुळे, की आता प्रत्येक गोष्टीला एक गॅजेट आहे. जसं की आता तुम्हाला माहीत असेल मोदक बनवायला सुद्धा साचा आलेला आहे आणि साच्यामुळे बरेच जण मोदक हे साच्यातच बनवतात. त्यामुळे आता मोदकसुद्धा बनवणं खूप अवघड राहिलेलं नाही आहे. पण जी खूप काळापासून खूप पहिल्यापासून जी चालत आलेली आहे पारंपरिक पद्धत, हाताने कळ्या पाडून छान असं मोदक बनवणं, ते कुठंतरी कमी झालेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की जी मजा हाताने कळ्या पाडून मोदक बनवण्यात आहे ती मजा मला तरी साच्यामध्ये एवढी वाटली नाही, कारण की साचा माझ्याकडे सुद्धा आहे. जेव्हा मला मोदक काहीच म्हणजे सुरुवातीलाच मी मोदक जेव्हा बनवायला चालू केलं तेव्हा मी सुद्धा साचा घेऊन आले, पण मी एकदा सुद्धा साच्यामध्ये मोदक बनवलेले नाही आहेत. तो साचा आहे तसाच मी ठेवून दिलेला आहे आणि म्हटलं आपल्याला शिकायचं तर आहे तर आपण हातानेच बनवून शिकायचे आहेत. आणि त्या पद्धतीने मी एकदा दोनदा तीनदा नाही जमले, सुरुवातीला नाही जमले, एकदा नाही दोनदा नाही, पण हळूहळू सुरुवातीला किती 50-60% जमले, मग नंतर 70-80% जमले, मग 90-99% मग एक जमत आलं मला. तरी मला असं वाटतं जरी तुमच्याकडे साचा जरी असला तरी तुम्ही या पद्धतीमध्ये प्रयत्न करावा आणि अशा पद्धतीमध्ये मोदक तुम्ही बनवावेत. तसं तर एमर्जन्सीला साचासुद्धा उत्तम आहे, पण तरीसुद्धा मोदक हे आपण वर्षातून किती वेळा प्रसादासाठी किंवा जास्तीत जास्त 2-3 वेळा बनवतो. प्रत्येक महिन्यात तरी आपण मोदक बनवत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की हातानेच असेच कळ्या पाडून मोदक तयार करावेत आणि जिला हे मोदक येतात ती खरी सुगरण, मला तरी असं वाटतं. सांगायचंच म्हटलं तर सुरुवातीला सुद्धा मला काही मोदक आले नव्हते. मी सुद्धा प्रयत्न केलेलेच आहेत, खूप वेळा घरी शिकली आहे. काही नसताना तेव्हा मला हे मोदक जमलेले आहेत आणि जेव्हा मला परफेक्ट वाटलं मला आता जमत आहेत तेव्हाच मी ही रेसिपी व्हिडिओ अपलोड केलेला आहे.
तर आता मोदक हे पूर्ण तयार झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला अगदी 1 ते 2 मोदक मी साच्यामध्ये करून दाखवणार आहे. तर हा असा प्लास्टिकचा साचा आहे माझ्याकडे. तर साच्यामध्ये पण सुद्धा भरपूर प्रकार आहे आणि म्हणजे स्टीलचा साचा असतो, बरेच साचे असतात. तर असा हा प्लास्टिकचा मी 10 ते मला तरी असं वाटतं 10 का 20 रुपयाचा हा साचा आहे आणि तो मी सगळ्यात अगोदर जेव्हा मला मोदक बनवायचे तेव्हा मी आणला होता. पण यामध्ये जेव्हा मी मोदक बनवले, म्हणजे जास्त नाही, सुरुवातीला फक्त आणले तेव्हा, तर मला असं वाटलं की याच्यामध्ये खूप पीठ टाकावं लागतं. म्हणजे जे आपण हाताने पारी बनवतो आणि त्यामध्ये जे सारण टाकतो ते आपल्याला हवं तसं आपण सारण टाकतो. पण यामध्ये होतं असं, मला तरी असं वाटतं की यामध्ये जास्त पीठ आणि सारण कमी असं मला वाटतं. हे दिसायला खूप छान पण दिसतात, खूप व्यवस्थित वाटतात, पण यामध्ये मला तरी असं वाटतं की पीठ जास्त टाकावं लागतं आणि सारण हे थोडंसंच भरलं जातं. तर इथे मी साच्याने किती 1 ते 2च मोदक बनवलेले आहेत, पण पुन्हा उरलेलं जे पीठ आहे त्याचं मी हातानेच मोदक बनवून घेतलेले आहेत. यामध्ये मी अगोदर पीठ टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण ते जी डिझाईन आहे त्याला असं मी आतून प्रेस करून पूर्ण पसरून घेतलेलं आहे आणि शेवटी जे आहे सारण मी भरून त्यावर असं मी पीठ शेवटी लावलेलं आहे. तर इथं असं वाटतं मला की जास्त पीठ वापरले जाते आणि सारण हे कमी वाटते मला. तर तुम्ही पाहू शकताय साच्यामधला सुद्धा मोदक तयार झालेला आहे. तरी सुद्धा मी हाताने ते थोडंसं शेप द्यायचा प्रयत्न करतेच आहे. आता हे थोडंसं पीठ राहिलं होतं आणि त्या पिठाचा मी हातानेच मोदक बनवते, कारण साच्यामध्ये मला जास्त अवघड वाटतंय आता आणि हाताने सोपं वाटतंय. तर आता इथे एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही मोदक बनवायला घेताल तेव्हा जी तुम्ही पारी तयार करतात त्याला बिलकुल तेल किंवा तूप लावायचं नाही आहे, कारण की होतं असं, तूप आणि तेलामुळे हाताला पीठ चिटकत तर नाही, पण ज्या पाकळ्या आहेत त्या एकमेकांना चिटकत नाही आणि त्या पाकळ्या ह्या व्यवस्थित चिटकून राहत नाही. त्यामुळे पारी बनवताना नेहमी जे तांदळाचं पीठ आहे, जे तुम्ही दळून आणलेलं आहे, तेच तुम्हाला पारी बनवताना हाताला लावायचं आहे, जेणेकरून पीठ हे हाताला चिटकणार सुद्धा नाही आणि पारी जे आहे त्याच्या कळ्या हे एकमेकांना चिटकून राहतात आणि त्यामुळे मोदक हा व्यवस्थित छान असा दिसतो. त्यामुळे तेल आणि तूप हे आपल्याला इथे वापरायचं नाही आहे. तर आता एका गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 तांबे पाणी ओतून घेतलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर त्यावर एक मी अशी जाळी ठेवलेली आहे आणि आता मी जास्तीत जास्त 10 ते 12 मिनटं मोदक शिजवून घेणार आहे. तर आता इथे एक तुम्हाला मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे की होतं काय, तुम्ही इथपर्यंत तरी मोदक व्यवस्थित बनवतात, पण जेव्हा तुम्ही त्याची उकड काढतात, म्हणजेच मोदक उकळायला ठेवतात, तेव्हा होतं काय की त्यावर क्रॅक पडतात. आणि ते का होतं, कारण की पीठ हे व्यवस्थित मळलं नसल्यामुळे किंवा तांदळाचं पीठ थोडंसं जाडसर जरी दळून दिलं तरी मोदक हे क्रॅक होतात, म्हणजेच त्यावर थोडेसे चिरा येतात. पण इथं तुम्ही पाहू शकता एका सुद्धा मोदकवर चिरा आलेली नाही आहे. मोदक हे व्यवस्थित तयार झालेले आहे. तर जास्तीत जास्त 15 मिनटं तुम्ही इथे उकड काढून घ्यायची आहे. तर छान असे मोदक तयार झालेले आहेत आणि व्यवस्थित दिसत आहेत सुद्धा, पांढरे शुभ्र असे. तर इथे मी चाळण ठेवलेले आहे आणि त्यावर कोणताही कपडा किंवा केळीचं पान वगैरे काहीही ठेवलं नाही, डायरेक्ट मी मोदक यामध्ये ठेवलेले आहेत. आता हे पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला ठेवायचे आहेत आणि मगच एका ताटामध्ये किंवा केळीच्या पानावर ठेवू शकतो आपण. तर पूर्ण मोदक थंड झालेले आहेत आणि एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत. तर इथे मी तुम्हाला अगदी परफेक्ट अशी रेसिपी सांगितलेली आहे. कोणते तांदूळ वापरायचे, किती वापरायचे, प्रमाण काय आहे आणि पीठ मळताना काय काळजी घ्यायची आहे, सारण बनवताना त्यामध्ये काय किती प्रमाणामध्ये टाकायचं आहे, सगळं व्यवस्थित या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा यावर्षी अशाच पद्धतीमध्ये बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवा. खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि खूप डिटेल मी इथे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ऋतुजा रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल तर नक्की ऋतुजा रेसिपीजला सबस्क्राईब करा.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.